नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। विशेष म्हणजे या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। 63,200 पर्यंत पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे। यासाठी 7 जुलै 2026 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क वर्गाची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। यामध्ये बेलिप आणि लिपिक हे महत्त्वाचं पद कायमस्वरूपी पद्धतीने भरलं जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी 17 जून 2026 ते 7 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांना 7 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तर 10 जुलै 2026 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच चलनाद्वारे देखील परीक्षा शुल्क भरता येणार आहे। 20 पदांची भरती प्रक्रिया असणार आहे। यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे हे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। मात्र यामध्ये लक्षात ठेवायचं, अराखीव उमेदवार जसे की ओपन कॅटेगरीचे आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कोणत्याही प्रकारच्या जागा नसणार आहे। फक्त राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाच या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 19,900 ते 63,200 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे। अर्थातच या पदांसाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मागासवर्गीय अनाथ उमेदवारांसाठी 19 ते 43 वर्षाची दरम्यान वय असणं गरजेचं असणार आहे। अमागास उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारच्या जागा नसणार आहे, त्यामुळे इथं वय दिलेलं नाही आहे। या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुमच्याकडे आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त बेलिप आणि लिपिक या वर्गातील उमेदवारांसाठी मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट इतका वेग किंवा इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इतका वेग असणं गरजेचं असणार आहे। या दोन्हीपैकी कोणताही टायपिंग स्पीड तुमच्याकडे असेल, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी विचारले जाणार आहे। 400 गुणांची एक्झाम असणार आहे। यामध्ये मित्रांनो 2 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असणार आहे। पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 400 गुणांची एक्झाम असणार आहे, ज्यासाठी 200 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण या ठिकाणी असणार आहे। यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये हे प्रश्न असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे। मित्रांनो, ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे। कोणत्याही प्रकारची मुलाखत उमेदवारांची या ठिकाणी नसणार आहे। यामध्ये जी वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची एक्झाम तुमची घेतली जाणार आहे, ज्यामध्ये उमेदवारांना 1/4 म्हणजेच 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतके मार्क तुमचे कापले देखील जाणार आहे। बाकी अर्ज करण्यासंबंधीच्या सर्वसाधारण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम उमेदवारांनी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरती जाऊन विहित पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची आहे। अगोदर प्रोफाईल तयार केली असेल तर ती अद्ययावत करायची आहे। बाकी संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, तुमचे सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, सर्व गोष्टी व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायच्या आहे। जिल्हा केंद्र तुम्हाला तुमचं निवडायचं आहे आणि परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। यामध्ये अर्ज करतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं असणार आहे, त्याची साईज किती असायला हवी ते देखील तुम्ही यामध्ये डिटेलमध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे।
मित्रांनो, यामध्ये मागास प्रवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी 294 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI अशा ऑनलाईन ऑप्शनद्वारे किंवा SBIच्या चलनाद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी परीक्षा शुल्क भरू शकणार आहे. बाकी सर्वसाधारण संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये मित्रांनो, पात्र अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीला बोलवलं जाणार आहे आणि त्यावेळेस जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे याचे देखील सर्वसाधारण संपूर्ण माहिती तुम्हाला याच ठिकाणी दिली गेलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.